महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं गेल्या डिसेंबरमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं आणि 8 महिने होत नाही तोच हा भव्य दिव्य पुतळा खाली कोसळला. त्यामुळे संपूर्ण शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या. एकीकडे देशभरात 50 वर्षापासून असलेले पुतळे त्याला अजून टिच्चूभरही काही झालेलं नसताना हा पुतळा 8 महिन्यातच कोसळला. त्या घटनेचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक अकोट येथे या भ्रष्टाचारी महायुती सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी आमदार संजय गावंडे, उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, महिला आघाडी जिल्हा संघटिका प्राध्यापक माया म्हैसने, जिल्हा समन्वयक श्याम गावंडे, तालुका प्रमुख ब्रह्मा पांडे, मान्य नगराध्यक्ष मनीषा मते, विक्रम जायले, शहर प्रमुख अमोल पालेकर, उपजिल्हा संघटिका उषा गिरनाळे, शरद नहाटे, रोशन पर्वतकार, साहेबराव भगत, ज्ञानेश्वर ढोल, जिल्हा परिषद सदस्य जगन निचळ, राजू मोरे, रमेश खिरकर, सुभाष सुरत्ने, डॉक्टर प्रशांत अढाऊ, संजय गैधर, राहुल पचाडे, धीरज गीते, अक्षय घायल, विजय ठेपे, नंदू कुलट, अंकुश कुलट, विठ्ठल रेळे, शत्रू सावरकर, विलास वसू, अरुण सपकाळ, अभि डिक्कर, नंदू बोद्रे, सचिन सोनोने, योगेश तलोकार, विलास ठाकरे, शेख मुन्ना, प्रशांत रणगिरे, अमोल बदरखे, प्रमोद अस्वर, गोपाल कावरे, अंकुश बोचे, रवी मिसळकर, सचिन सोनोने, गौतम दामोदर, परम आठवले, प्रशांत येऊल, दिनेश सभाग चंदानी, पुंडलिक बावस्कर, शैलेश इंगोले, सत्यपाल दांडे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जनमत लाईव्ह न्यूजसाठी देवानंद खिरकर यांची रिपोर्ट अकोटहून.